नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाच रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने चिकन मसाला. नेहमी आपण चिकन मसाला किंवा सुकं चिकन बनवतो तर चिकनचा सूप बाजूला करून घेतो. असं न करता आज आपण इथे चिकनचा अर्कासहितच चिकन मसाला बनवणार आहोत. म्हणजे चिकनची फोडसुद्धा तेवढीच स्वाद लागते. हवं तेवढ्या पाण्यातच चिकन शिजवणार आहोत. अगदी टेस्टी असा. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपण इथे कांदे भाजायला ठेवूयात. इथे मी चिकन धुवून पाणी निथळायला ठेवलं. पाणी निथळतंय तोपर्यंत इथे कांदे भाजून घेऊयात. तर मध्यम आकाराचे 2 कांदे इथे भाजण्यासाठी ठेवले आणि 2.5 ते 3 इंच सुक्या खोबऱ्याचा तुकडासुद्धा. एक अर्धा किलो चिकनसाठी. नारळाचा आपला अर्धा गोटा असतो त्यातील अजून अर्धा भाग करून एवढे मी सुके खोबरे घेतले. खोबरे लवकर जळते म्हणून उलटपालट करून पटकन भाजून असे काढून घेतले आणि कांदे आपण आता भाजू देऊयात. कांदे भाजतायत तोपर्यंत इथे आपण चिकन मुरवून घेऊयात. तर कांदे थोडेसे असे मी उलट करून घेतले. तर हे पहा चिकनमधलंही सर्व पाणी निथळलं होतं आणि आता आपण चिकन मुरण्यासाठी ठेवूयात. तर एक अर्धा किलो एवढं हे चिकन आहे. चिकन चांगलं 2 पाण्याने धुवून चांगलं निथळून घेतलं. यातील पाणी जर चांगलं निथळलं तर अजिबात उग्र वशट वास येत नाही, म्हणून चिकनमधील सर्व पाणी चांगलं निथळून घ्यायचं. आता यात मी अर्धा चमचा एवढे मीठ आणि 1.5 ते 2 चमचा एवढी हळद घातली. हळद होईल तर जास्तच घालायची, यामुळे चिकनचा अजिबात उग्र वास तर येतच नाही. पण कुठलाही नॉनव्हेजचा पदार्थ निर्जंतुक होतो म्हणून हळद थोडीशी जास्त घालायची. तर सर्व हळद मी अशी मिक्स करून घेतली, चिकनला लावून घेतली. तुम्ही हवं तर हातानेही चोळून लावून घेऊ शकता. तर आता हळद मीठ लावून चिकन आपण एक 5-10 मिनटं मुरण्यासाठी ठेवूयात किंवा जास्तीत जास्त अर्धा तास. तर इथे मी कांदा टोमॅटो चिरेपर्यंतच चिकन मुरण्यासाठी ठेवलं होतं. एक 15 ते 20 मिनटं. आता चिकनही मुरलं तोपर्यंत इथे कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतलं. हवं तर टोमॅटो तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरीही चालेल, पण एकदा या पद्धतीने टोमॅटो घालूनही करून पहा. एक मोठा कांदा बारीक असा चिरलेला घेतला होता, मुठभर अशी कोथिंबीर आणि एक लहान आकाराचा टोमॅटो. आता गॅसवर टोप ठेवून घेतला. एक 15-20 मिनटानंतर चिकनही मुरलं होतं. टोपात तेल गरम झाल्यावर यात कांदा घातला. कांदा जास्त लालसर न करता गुलाबी रंगावर मऊ होईपर्यंत परतवून घेतला आणि आता यात घालूया मुरलेलं चिकन. तर हे पहा अजिबात मी चिकनमध्ये पाणी ठेवलं नव्हतं. अगदी सुकं असं चिकन करून घेतलं होतं. तेव्हा हळद मीठ लावलं आणि 10-15 मिनटातच चिकनला अजिबात पाणी सुटलं नाही, म्हणजे उग्र आणि वशट वासही येत नाही. मीठही अगदी थोडंच घातलं मी, मिठामुळेही पाणी सुटतं आणि मग तेच आपण चिकनमध्ये घालतो म्हणून थोडंसं असं उग्र किंवा चिकनचा वशाट वास येतो. तर कोरडं असं चिकन होतं. चांगलं कांद्यामध्ये परतवून घेतलं. थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातली आणि पुन्हा एकदा मोठ्या आचेवर हे चांगलं परतवून घेऊयात. आणि त्यानंतर आता यात टोमॅटो घातला. टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत आणि टोमॅटो कांद्याचं पाणी होईपर्यंत चांगलं हे परतवून घेऊयात. आता चिकन चांगलं परतवल्यानंतर गॅस मध्यम ते मंद आचेवर करायचा. यावर झाकण ठेवूयात आणि यात घालूया ताटात बसेल इतपत पाणी. तर एक अर्धा ते 1 ग्लास एवढं पाणी घातलं. तर हे पहा आता चिकनला स्वतःचं अंगचं पाणी सुटलं आहे आणि कांदा टोमॅटोचंही चांगलं पाणी झालं आहे. टोमॅटोही अगदी मऊ झाले आहे. तर थोडंसं असं पाणी सुटलेलं दिसते. हे पहा पिवळा असा सूप निघाला आहे. आता मी गॅस पुन्हा मोठ्या आचेवर केला आणि मोठ्या आचेवर करून हा चिकनचा जो अंगचं पाणी आहे ते सुद्धा आपण आटवून घेऊयात. म्हणजे अजिबात हे पहा एवढं असंच पाणी आहे तरी आपण हे थोडंसं आटवून घेऊयात, म्हणजे अजिबात चिकनचा उग्र किंवा वशट वास येत नाही. तेवढंच चिकनची जी फोड आहे खायलाही स्वाद लागते. थोडंसं असं करपल्यासारखं होऊ द्यायचं, म्हणजे चिकनचा जो सूप आहे तो आटवून घ्यायचा चांगला. आणि मग त्यानंतर आता मी ताटावरचं गरम पाणी घातलं. गॅस मोठ्या आचेवरच आहे आणि मोठ्या आचेवर घालून गरम पाणी घालून एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात. तर हे पहा हा सूप थोडासा कमी आहे, म्हणजे यात चिकन शिजणार नाही, म्हणून मी अजून थोडंसं सूप वाढवून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर घातली. पुन्हा ताट ठेवूयात आणि यात आता फक्त अर्धा ते 1 ग्लास एवढंच पाणी घालूयात आणि हे पाणीही गरम झाल्यावर चिकनमध्ये घालून चिकन शिजवून घेऊयात, जास्त पाणी न घालता. तर आता चिकन शिजतं आहे मध्यम आचेवर, तोपर्यंत इथे मसाले भाजून घेऊयात.
अर्धा किलो चिकनसाठी मी इथे 1.5 ते 2 चमचे एवढे अख्खे धणे घेतले. गॅसवर तवा मध्यम आचेवर गरम होऊ द्यायचा. जास्तही मोठ्या आचेवर करायचा नाही. मंद ते मध्यम आचेवरच इथे धणे आणि जिरे भाजून घेऊयात. 1.5 ते 2 चमचा एवढे धणे, अर्धा ते 1 चमचा एवढे जिरे घालूयात आणि मंद ते मध्यम आचेवर खमंग असे धणे जिरे भाजून घेऊयात. धण्यांचा असा सुगंध यायला लागला की काढून घेऊयात. जास्तही काळपट करायचे नाही. हवं तर तुम्ही धण्यांमध्ये तेल घालूनही भाजून घेऊ शकता. त्यानंतर आता याच गरम तव्यावर मी तेल घातले. पोहे खाण्याचे 1 ते 2 चमचे एवढे तेल घालून इथे भाजलेले सुक्या खोबऱ्याचे असे काप करून घेतले होते. वरून जरी खोबरं असं काळपट दिसत असलं तर आतमध्ये थोडंसं असं कच्चं किंवा कडक राहतं, पांढरं असतं, म्हणून थोडंसं तांबूस रंगावर मी अजून या सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घेतले मंद आचेवर. आणि त्यानंतर आता यात 2 हिरवी मिरची घातली. हिरवी मिरची तेलात डाग पडेपर्यंत भाजून घेऊयात. दोघंही बाजूने चांगली उलटपालट करून मिरची भाजली आणि भाजलेला कांदा घालूयात. कांदाही चांगला भाजला होता, काढून घेतला होता. वरचं जे थोडंसं जास्त काळं होतं तेही मी काढून घेतलं आणि कांदा आता असा उलथाण्याने फोडून यावर थोडंसं तेल घालूयात आणि तेलात कांदा पुन्हा उलटपालट करून घेऊयात. मंद ते मध्यम आचेवरच मी कांदासुद्धा तेलात थोडासा परतवून घेतला. आता यातच आले घातले. आल्यासोबतच आता आपण यात लसूण पाकळ्या घालूयात आणि अजून काही सेकंद हे थोडंसं उलटपालट करून भाजून घेऊयात. 1 मिनिटानंतर आता यात घालूया देठासहित कोथिंबीर. गॅस मी आता बंद केला आणि कोथिंबीरसुद्धा यात उलटपालट करून घेऊयात. तवा गरमच आहे म्हणून कोथिंबीरही या मसाल्यांसोबत चांगली भाजली जाईल, कांद्या खोबऱ्यासोबत चांगली भाजली जाईल. तर हे पहा, या पद्धतीने चांगलं उलटपालट करून घेतलं आणि आता सर्व आपण हे एका ताटात काढून घेऊयात. आता इथे एका प्लेटमध्ये मी धने जिरे असे वेगळे काढून घेतले होते आणि दुसऱ्या प्लेटमध्ये कांदा खोबरे आले लसूण कोथिंबीर. आता धने जिरे आपण मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला भाजून घेऊयात, माफ करा वाटून घेऊयात. पाणी न घालताच धने जिरे असे कोरडेच मिक्सरला फिरवून घेतलं म्हणजे एकसारखे मग मसालेही वाटले जातात. हवं तर यासोबत तुम्ही खोबऱ्याची कापही सुरुवातीला वाटून घेऊ शकता. पण खोबरं आपण चांगलं तांबूस रंगावर भाजलं आहे, खरपूस असं झालं आहे, म्हणून कांद्यासोबतच मी खोबरेही घातले म्हणजे एकसारखं सर्व वाटण हे तयार होतं. किंवा धण्याचे मग असे काप राहतात तसं न होता हे पहा एकसारखं वाटण आपलं तयार झालं. पाणी घालून चांगलं वाटण तयार करून घेतलं. आता चिकनकडे वळूयात. तर हे पहा, चिकनमध्ये आपण अगदी बेतानेच पाणी घातलं होतं. तर हे पहा, चिकनचा अर्कसुद्धा इतपत असा घट्ट झाला आहे, चिकनचा सूप. आणि चिकनची फोडही तेवढीच रुचकर आणि स्वादिष्ट लागते खायला, म्हणून जास्त सूप मी वाढवला नाही. आता कितपत चिकन शिजले पाहूयात. तर हे पहा, चमचा रोवतात चिकनची फोड वेगळी होत आहे. चिकनचा सूपसुद्धा अगदी दाटसर असा घट्ट, तेवढाच खायला चविष्ट आणि अगदी टेस्टी असा हा सूप आहे. तर हे पहा, हाडकाचाही भाग पहा आतपर्यंत मऊसूत असं चिकन शिजलं आहे. थोडंसं गरम होतं म्हणून मी चमच्याने फोड दाखवली. तर चिकन चांगलं शिजलं आणि आपण थोडंच अर्क असा ठेवला चिकन मसाल्यासाठी, जास्त सूप वाढवून घेतला नाही. आता चिकन मसाला बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवून साधारणच तेल गरम झालं तेव्हा 1 ते 1.5 चमचा एवढे लाल मिरची पावडर, 1 चमचा एवढा कांदा लसूण मसाला घातला. तमालपत्र असं थोडंसं उडायला लागलं की तेव्हा पावडर मसाले घालायचे आणि गॅस मंद ते मध्यम आचेवर करून परतवून घेतले. त्यानंतर अर्धा चमचा एवढा चिकन मसाला घातला आणि यात आता वाटण घालूयात. सुरुवातीला तेल जास्त कडकडीत करायचं नाही किंवा अगदी मोठी आच करायची नाही. गॅसची फ्लेम मध्यम ते मंद आचेवर ठेवून मग पावडर मसाले परतवून घ्यायचे. त्यानंतर वाटण. आता वाटणसुद्धा आपण तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेऊयात. वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत चांगलं वाटण परतवून घेतलं मध्यम आचेवर. हे पहा, आता वाटणाचा रंगही बदलला आणि प्रमाणही कमी झालं. कडेने असं थोडंसं तेल सुटायला लागलं, तोपर्यंत चांगलं परतवून घेतलं. आता यात घालूया चिकनमधले थोडेसे सूप आणि पुन्हा 1-2 मिनटं हे चांगलं परतवून घेऊयात.
अगदी मसाल्याचा सुगंध येईपर्यंत मंद ते मध्यम आचेवर मसाले चांगले परतवून घ्यायचे. त्यानंतर आता यात घालूया शिजलेले चिकन आणि सूप. हे पहा, अगदी दाटसर असा सूप निघाला आहे आणि चिकनही चांगले शिजले आहे. आता सर्व चिकन सूप आणि चिकन घातल्यावर गॅस थोडा मोठ्या आचेवर करून एकसारखं हे मिक्स करून घेऊयात. एवढं असं सुद्धा तुम्ही चिकन मसाला ठेवू शकता, पण अजून थोडंसं शिजल्यावर अगदी सुक्कं होऊन जातं. म्हणूनच थोडासा मसाला आपण अजून करूयात, म्हणजे तेवढंच भातासोबतही खाता येतो आणि तेवढीच चिकनची फोडही चविष्ट लागते. तर अगदी चिकनमध्ये मी थोडंसं पाणी घातलं. ज्या भांड्यात आपण चिकन शिजवून घेतलं होतं त्यातच अगदी अर्धा कप एवढं, आणि ज्या भांड्यात वाटण करून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यात त्यातही थोडंसं पाणी घालून मसाल्यातील पाणी आणि चिकन शिजवलेल्या टोपातलं थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घेतलं. तर एवढंच मी पाणी वरून घातलं. एकदा मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून घेतलं आणि 2 मिनटं मंद आचेवर चिकन मसाला शिजू दिला, म्हणजे चिकनच्या फोडीसुद्धा मसाला चांगला मुरेल. तर हे पहा, आता 1-2 मिनटानंतर झाकण काढून घेतलं. पुन्हा एकदा तळापासून हलवून घेऊयात आणि गॅस मंद आचेवर करून एखादी मिनटं अजून असंच राहू देऊयात. तर हे पहा, अगदी लपथपीत असा हा चिकन मसाला झाला आहे. तेवढंच खायला टेस्टीसुद्धा आहे. गॅस आता बंद केला. वरून घालूयात भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम चिकन मसाला सर्व करूयात. गावरान पद्धतीचा हा चिकन मसाला तेवढाच खायला टेस्टी लागतो. चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबतसुद्धा मस्तच लागतो. अगदी टेस्टी असा हा चिकन मसाला झाला आहे. एकदा करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. साधी सोपी अशी रेसिपी आहे. घरच्या साहित्यात आपण खडे मसाले नाही घातले. चिकन मसाल्यामध्ये चिकन मसाला बनवला. अगदी टेस्टी असा. कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही घरचा थोडा साठवणीचा मसालाही घालू शकता आणि अर्धा चमचा एवढा गरम मसाला, किंवा गरम मसाला नसेल तर कुठल्याही पाकिटातला चिकन मसाला अर्धा ते 1 चमचा एवढा वापरू शकता. तेवढाच टेस्टी हा चिकन मसाला होतो. चिकनची फोडही पाहू शकता. आतपर्यंत मसाला मुरला आहे. चपाती, भाकरी, भातासोबत मस्तच लागतो. छोटंसं निवेदन, लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.